अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अखेर 3 दिवसांनी अटक करण्यात आली। मुंबई पोलिसांना त्याला अटक करण्यात यश मिळालंय। ठाण्यातील कासारवडवलीतल्या हिरानंदानी परिसरातल्या कामगार वस्तीतून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। मोहम्मद शहजाद असं अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय आरोपीचं नाव असून त्याला वांद्रे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आरोपीकडे भारतीय असल्याचा कोणताही पुरावा न सापडल्यानं तो बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान तो विजय दास हे नाव धारण करून हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचा पोलिसांना संशय आहे। काय सांगितलंय पोलिसांनी या संदर्भात आणि आता पुढची कारवाई कशी होणार आहे? आपण जर पाहिलं तर काल रात्री उशिरा जे ते या आरोपीला ठाण्यातून कासरवाडवली या ठिकाणाहून जे ते अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यानंतर आता खार पोलीस स्थानकात जे ते या आरोपीला आणण्यात आलेला आपण ही थेट खार पोलीस स्थानकातली दृश्य जे ती माझ्या प्रेक्षकांना दाखवतात। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी माहिती समोर येते त्यात पहिली माहिती ती म्हणजे की ह्या सगळ्या प्रकरणी आरोपी हा फक्त चोरीच्या उद्देशाने आत गेला होता असं त्याने म्हटलेलं आहे आणि ती माहिती जी आहे ती सूत्रांनी आपल्याला दिली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या संपूर्ण प्रकरणी जी आहे ती आरोपीची झडती घेण्यात आली आणि त्याच्याकडे कोणतंही भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारं कोणतंही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र आपण जे म्हणतो ते आढळून आलेलं नाही। त्यामुळे पुन्हा एकदा हा आरोपी बांगलादेशी आहे का घुसखोर करणार आहे का हे प्रश्नचिन्ह जे आहे ते तयार झालेले आणि आपण जर पाहिलं तर आत्ताच माध्यमांशी पोलिसांनी सुद्धा संवाद साधला त्यावेळे ते म्हणतात की आमच्याकडे सबळ पुरावे आहेत की हा आरोपी जो आहे तो घुसखोर आहे। त्यामुळे हा आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा पोलिसांच्या स्टेटमेंटमधून समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ज्यावेळी ही संपूर्ण घटना घडली त्याच्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला याचा तपास होत असतानाच आरोपी थेट ठाण्यात जो आहे तो लपलेला पाहायला मिळाला आणि त्याच्यातही त्यांनी नाव बदली करून जे याआधी त्याने पोशाख बदलला होता आणि आता तो नाव बदली करून जे तो ठाण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये बारमध्ये जो आहे तो हाऊसकीपिंगचं काम एका एजन्सी मार्फत करत होता आणि त्यात तो म्हणत होता की त्याचं नाव जे आहे ते विजय दास आहे असं त्यांनी त्याचं नाव जे ते सांगण्यात आलं होतं। त्यामुळे एकीकडे त्याचं नाव काय हे नेमकं अद्यापही निष्पन्न झालेलं नाही, समोर आलेलं आहे, तर दुसरीकडे त्याच्याकडे कोणताही भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठीचा पुरावा नाही। त्यामुळे नेमकं या प्रकरणातले पुढचे दागेदोरे काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण सध्याच्या घडीला तपास समूह पुढे जाईल तसतसे या प्रकरणातले धागेदोरे आणखी हाती लागतील, अनेक गोष्टींचा उलगडा होईल। धन्यवाद अजय दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।